श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे की जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल, आपल्यामधील निगेटिव्हिटी जी आहे ती दूर होईल। करायचं काय, आपलं हे जे शरीर आहे ना, मी नेहमी सांगते की आपल्या शरीरामध्ये 7 चक्राज आहेत आणि जर आपण पॉझिटिव्ह राहिलं, आपलं शरीर चांगलं राहिलं, तंदुरुस्त राहिलं तर आपण वाटेल ते करू शकतो, वाटेल तितका पैसा आपण प्राप्त करू शकतो। तर शरीरातील असे काही भाग आहेत, अवयव आहेत, ज्यांना स्पर्श केला, रोज जरी स्पर्श केला तरी आपल्यामधली निगेटिव्हिटी दूर होते। खूप वेळा असं होतं की आपण डिप्रेशनमध्ये जातो, एक वेळा असं वाटतं की हे जगणंसुद्धा व्यर्थ आहे, आपल्याला जगण्यास वाटत नाही, आत्महत्या करण्याचा आपल्याला मनामध्ये विचार येतात, वाटेल तसले निगेटिव्ह विचार आपल्या माइंडमध्ये घोळत राहतात। तर अशा वेळेस आपल्या मनातील निगेटिव्हिटी निघून जाण्यासाठी, नकारात्मकता विचार निघून जाण्यासाठी आणि पॉझिटिव्ह राहण्यासाठी छोटासा एक उपाय मी तुम्हाला सांगते। आणि काही नाही करायचं आहे, आपल्या शरीरातील तो जो भाग आहे त्याचा तुम्हाला स्पर्श करायचा आहे रोज न चुकता। तर करायचं काय आहे, तुम्हाला आपले जे हात आहेत, खरं म्हटलं की माता लक्ष्मी आपल्या हातामध्ये असते आणि तुम्हाला माहिती आहे का, शुक्र आणि शनी हे दोघे मित्र आहेत आणि ज्याचा शुक्र आणि शनी बलवान असतो ना, त्यांना कोणत्याही प्रकारच्या व्याधा किंवा त्रास होत नाही आणि त्यांची प्रगती 100% होते। माता लक्ष्मी प्रसन्न होते, पैसासुद्धा त्यांच्याकडे धावत येतो। तर करायचं काय, आपले जे हात आहेत, हातातला मधला अंगठा आणि मधलं बोट, ह्याच्यामधला पण अंगठा आणि मधलं बोट, अशा पद्धतीने तुम्हाला रोज सकाळी 5 मिनटं तुम्हाला असं स्पर्श करायचं आहे अंगठा आणि मधल्या बोटाचं। रोज सकाळी करून बघा, तुम्हाला 2 मिनटं जरी तुम्ही केलं ना तरी त्याचा बेनिफिट, त्याचा जो अनुभव आहे तो तुम्हाला भेटेल। आणि तुम्ही हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तुमच्या शरीरातील हे 2 भाग खूप महत्त्वाचे आहेत, जसं शनी आणि शुक्र आहेत तसे हे 2 आपण मित्र म्हणू, शनी आणि शुक्र। आणि जेव्हा हे दोघे एकत्र येतात त्यावेळेस तुमची प्रगती होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही। त्या आजपासूनच सुरू करा, सकाळी करा, संध्याकाळी करा, जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल मन शांत ठेवून हा उपाय करा आणि कमेंटमध्ये अनुभव घ्या आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ, श्री